शेतकऱ्यांसाठी 10 फेब्रुवारीचे दिवसभरातील झटपट बातम्या। राज्यात पावसाचे पोषक वातावरण निर्माण झाले असून विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा। नगर जिल्ह्यात रासायनिक खते वापरात 7% घट। 4 वर्षाची स्थिती, युरियाचाही वापर झाला कमी। फुलकिडीने नुकसान झालेल्या आंबा बागाचे सर्वे करा, बागायतदारांची मागणी। कीटकशास्त्रज्ञाची नेमणुकीची हालचाल। कृषीतील 203 उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न ऐरणीवर। कृषी आयुक्तालयासमोर सोमवारपासून उपोषणाचा इशारा। बंगळूर कृषी विभागाला मोठं यश, काळ्या द्राक्षाचा उत्कर्ष, वाण विकसित। कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता, राज्यात कांदा 100 ते 1800 रुपये प्रति क्विंटलने विक्री। देशात काजूचे भाव वाढण्याची शक्यता, काजू बिल प्रति किलो 126 रुपयाचा दर, शेतकऱ्यांकडून 200 रुपये दराची मागणी। राज्यात पपईच्या दरात सुधारणा, खानदेशातील आवक घटली आणि उत्तर प्रदेशमध्ये निर्यात केल्यामुळे राज्यात पपईच्या दरात सुधारणा। वैद हळदीला उच्चांक 19,200 रुपयाचा दर, बाजार समितीत 600 पोते नवीन हळदीची आवक, लिलावाला प्रारंभ। डाळिंबाची आवक झाली कमी, दरात 15 रुपयाने वाढ, अंतिम टप्प्यात प्रति किलो 140 रुपयाचे दर।